नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फोर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 5 मार्च 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या सवेरा कार्यक्रमाचा फोकस काय आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, स्तनचा कर्करोग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, दुसरे राज्यस्तरीय शहरी समृद्धी उत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, त्रिपुरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सरकारने मेरा पहला वोट देश के लिए मोहीम कोणत्या संस्थामध्ये सुरू केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, उच्च शैक्षणिक संस्था। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारत स्वतःचे स्पेस स्टेशन कधी स्थापन करणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 2035 साली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोणते राज्य सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेच्या नुकसानीसाठी दंगलखोरांना जबाबदार धरणारे विधेयक आणण्याची योजना आखत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, उत्तराखंड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, बिहार सरकारने स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, SIDBI। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतासोबत धर्मसंरक्षक लष्करी सरावात कोणता देश सहभागी होत आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, जपान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, 2023 मध्ये संसदेने मंजूर केलेले 3 नवीन फौजदारी कायदे कधी लागू होतील? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 जुलै 2024। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, गुजरात येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, कोणत्या भारतीय राज्यात SECIने भारतातील सर्वात मोठ्या सौर बॅटरी प्रकल्पाचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 11 आहे, सार्वभौम AI विकसित करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या तंत्रज्ञान कंपनीसोबत भागीदारी जाहीर केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, NVIDIA। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, अदानी समूहाचे दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र कॉम्प्लेक्स कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, अमृत भारत योजनेअंतर्गत किती रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 553। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, कोणत्या देशाने अलीकडेच ग्रँड मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील 3ऱ्या क्रमांकाच्या मशिदीचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, अल्जेरिया। प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या विद्यापीठाने संशोधन केले ज्यामुळे चिलिका सरोवरात पहिले ओडियन नावाच्या सागरी उभयचराच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, ओडिशाचे बेरहमपूर विद्यापीठ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, अलीकडेच पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कोण इतिहास घडवला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, मरियम नवाज। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17,
पारंपरिक औषधांमध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 थायलंड. प्रश्न क्रमांक 18 आहे. रिलायन्स इंडस्ट्री आणि रिलायन्स फाउंडेशन यांनी सुरू केलेल्या वंतारा या उपक्रमाचा प्राथमिक फोकस काय आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 प्राणी कल्याण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोणते बंदर ग्रीन हायड्रोजन ह्या हबमध्ये रूपांतरित होणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 तुतीकोरीन बंदर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद T20 आंतरराष्ट्रीय T20 शतक कोणी ठोकले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 जॉन निकॉल लोफ्टी-इटन. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.